नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण ज्या व्हिडिओ पाहतोय त्याच्याबद्दल तुमचा जे असलेला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्याच्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे. तरीही जे नवीन लोक असतील त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ज्याच्यामुळे तुम्हाला मराठीमध्ये जी मी माहिती देतो यूट्यूबवरती शेअर मार्केटबद्दल ती समजण्यास मदत होईल. नवीन लोकांना तर फायदाच होईल, पण जे जुने आहेत त्यांना पण अजून ॲडिशनल माहिती मिळण्यास सुद्धा मदत होईल याच्यामुळे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना ज्यांना गरज आहे शेअर मार्केटविषयी शिकण्याची त्यांना नक्कीच हे शेअर करा, ज्याच्यामुळे काय होईल प्रत्येकाला याच्यामध्ये मराठीत नॉलेज मिळण्यास मदत होईल. तर चला, आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत. तर आजचा विषय असा असणार आहे आपला की शेअर मार्केटमध्ये आपण पाहतो की शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी लोक येतात, ते म्हणतात की शेअर मार्केटमध्ये लॉस होतोय. तर आपण आज काय पाहतोय, हाऊ टू स्टॉप अँड रिकवर लॉसेस इन शेअर मार्केट. म्हणजे शेअर मार्केटमध्ये लॉस हा एक असा पार्ट आहे की प्रत्येकाला हा फेस करायला लागलेला असतो. मग ह्याच्यामध्ये खूप सारे लोक जास्त लॉस करणारे असतात. जर सरासरी पाहायला गेलं तर 90% लोक हे लॉस करूनच घेत असतात. तर ते लॉस का करून घेत असतात, आणि तर ते लॉस एवढा करून घेत आहेत तर तो थांबवायचा कसा, ह्याच्यावर मी काही माझे अनुभव जे शेअर मार्केटमध्ये आला, मला आत्तापर्यंत जो काही अनुभव आला ते मी तुमच्याशी शेअर करणार. ज्याच्यामुळे काय होईल तर तुम्हाला नक्कीच काही प्रमाणात का होईना तुमचा लॉस कमी करण्यास मदत होईल. किंवा ज्यांचे खूप सारे लॉस झालेले आहेत त्यांनाही त्याच्यामधून जर काय आयडिया नवीन आल्या तर नक्कीच त्याच्यामधून तुम्ही लॉस रिकवर पण करू शकता. आता ते कसं करायचं आपण पाहणार आहेत. तर आजचा व्हिडिओ नक्कीच सर्वांनी ऐकावा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. कारण हा लॉस जो होतो हा प्रत्येकाला फेस करावा लागतो, पण का होतं ह्याच्या मागे मी थोडा रिसर्च केला आणि तो तुमच्याशी आज शेअर करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पार्ट्समध्ये बघणार आहे. तर पहिलं पाहणार आहे की रिझन्स फॉर शेअर मार्केट लॉसेस, म्हणजे शेअर मार्केटमध्ये लॉसेस का होतात बाबा, बरोबर. हे पहिलं की रिझन समजलं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी असणार आहे की हाऊ टू स्टॉप लॉसेस. मग शेअर मार्केटमध्ये लॉस होतोय तर तो स्टॉप कसा करायचा, बरोबर आहे ना. स्टॉप तर झाला पाहिजे, मग तो स्टॉप कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर हाऊ टू रिकवर लॉसेस. समजलं, म्हणजे जे लॉस झाले ते झालेत, पण आता आपल्याला लॉस रिकवर करण्यासाठी कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे ह्या गोष्टी आपण पाहणार आहे. जेणेकरून काय होईल, ज्यांचे लॉस बऱ्यापैकी खूप जास्त झाले असतील, थोडे झाले असतील किंवा मे बी नवीन लोक आले असतील, तर त्यांना हे व्हिडिओ ऐकल्यानंतर जे पॉसिबल लॉसेस असेल ते कमी करू शकतात किंवा होणारही नाहीत जर जे रूल्स वगैरे फॉलो केले तर काही प्रमाणात तुम्ही कंट्रोल करू शकता. आता हे कसं राहतं डिपेंड आहे तुमच्यावर, नक्की तुम्ही किती प्रमाणात इम्प्लिमेंट करताय आणि कसं समजून घेताय याच्यावर. तर चला सुरुवात करूया आपण पहिल्यांदा की रिझन्स फॉर शेअर मार्केट लॉस. आता कारण आहे, लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये लॉस होण्याचं कुठलंही एक कारण नसतं, कुठल्याही एका कारणामुळे लॉस होत नाही. तर बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये. तर त्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतोय. ह्या सगळ्याच गोष्टी काही इन्क्लूड करू शकत नाही व्हिडिओमध्ये, पण ज्या एवढ्या पॉसिबल झाल्या, ज्या मेन रिझन्स आहेत ते मी तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही पहा. तर पहिलं काय आहे, युजिंग टिप्स प्रोव्हायडर फॉर ट्रेड अँड इन्व्हेस्टिंग. बघा, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लोकांचा की टिप्सवर डिपेंड असतात. प्रत्येकजण स्वप्न बघतो की टिप्सवर मी एवढे कमवू शकतो, ओके, किंवा इन्व्हेस्टिंगला चांगले स्टॉक घेऊ शकतो. पण लक्षात ठेवा काय होतं, आजपर्यंत जर रेशो बघितला, जेवढे लोक चांगले पैसे कमवतात हे कोणी टिप्स घेऊन मोठे झालेले नाही. कारण टिप्स म्हणजे काय आहे, दुसऱ्या कोणाकडून तर तुम्ही घेऊन ट्रेड मारताय. आणि टिप्स हा एक धंदा आहे, लक्षात ठेवा. जो कोणी टिप्स देणारे असतील, ऐकतो आपण, इंदोर वगैरे सिटीमधून फोन येतात, तो बिझनेस आहे ना त्यांचा. जर कन्फर्म असते तर ते स्वतःच का ट्रेड करून त्याच्यामध्ये पैसे कमवत नाहीत. राकेश झुंझुनवालांनी कधी दिले कोणाला टिप्स? केडियानं कोणाला टिप्स दिली का? नाही ना. का देत नाही तर त्यांना त्यांचा व्यवसाय आहे, ते त्यांना माहिती आहे आपल्याला कुठं पैसे कमवायचे. टिप्स देणे हा एक धंदा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बळी पडू नका. तर काय करा, तर स्वतः त्याच्यामध्ये गेन करा. त्यामुळे एक लक्षात ठेवा, टिप्स प्रोव्हाइडरपासून थोडं चारात लांबच राहावा. जे जेन्युइन आहेत, काही लोक पण चांगले देतात, ते फॉलो करा, रिसर्च करा त्याच्यावर की तुम्हाला किती आणि तुमचा एक रेशो आहे, तेच पुढे समजेलच काय करायचं. जरी टिप्स घ्यायचे असतील तरी कशा घ्यायचे ते पण सांगेलच मी. त्याच्यानंतर ना काय, वॉचिंग ड्रीम्स टू बिकम अ रिच ओव्हरनाईट ऑर इन अ सिंगल ट्रेड. म्हणजे कसं असतं, एक लक्षात ठेवा, सरासरी माणूस जेवढं सुरुवात करतोय, मराठी माणूस, तेव्हा 10,000, 50,000, 1,00,000 अशी सरासरी सुरुवात केलेली जाते. आणि कोणाच तरी ऐकलेलं असतं की ह्याला एवढा प्रॉफिट झाला शेअर मार्केटमध्ये, ओके. तर आपण तोच डोक्यात ठेवून असं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला ह्या ट्रेडमध्ये 50,000 घातलेत ना तर ह्याची 1,00,000 कशी होती, हे प्रत्येकजण डोक्यात ठेवून असतो. एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही 50 1,00,000 बघताय किंवा समथिंग जी काय अमाऊंट असेल, त्यावेळी तुम्ही जास्त रिस्क घेताय. एक लक्षात ठेवा, तुमच्या माइंडमध्ये तेवढं बसलं की आपल्याला एवढा प्रॉफिट हे करायचं आहे, पण त्या नादात खूप सारे रिस्क होतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, एका रात्रीत कोणीही मार्केटमध्ये श्रीमंत होत नाही किंवा जास्त वेळ टिकत नाही. जर ॲट अ टाइम पैसे आले असले मार्केटमध्ये, का तर आपण त्या
पैशासाठी काय होतं, हवी होऊन जातो आणि पुढच्या वेळी पण तेवढं ॲग्रेसिव्हली ट्रेड करत राहतो. त्यामुळे ओव्हरनाईटमध्ये किंवा एका ट्रेडमध्ये मोठं स्वप्न बघू नका, छोटे प्रॉफिट घेत राहा. ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग विदाउट नॉलेज म्हणजे काही नॉलेज नाही. मग शेअर मार्केटमध्ये तुम्ही एंट्री केली नवीन आणि ट्रेडिंग करताय, इन्व्हेस्टिंग करताय. आता मी माझे एक व्हिडिओ बनवलेला बघा, ट्रेडिंग वॉज इन्व्हेस्टिंग, ती नक्की आहे का, त्याच्यामध्ये नवीन लोकांना तर नक्कीच फायदा होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की काय केलं पाहिजे, ट्रेडिंग करताना काय प्रिकॉशन घ्यायचे आणि इन्व्हेस्टिंग करताना काय प्रिकॉशन घ्यायचे. ती व्हिडिओ जर ऐकली तर नक्कीच तुम्हाला 4 शब्द जास्त समजतील किंवा त्याच्यामध्ये काही रूल्स वगैरे पण दिलेले आहे, ते तुम्ही करा. तर एक लक्षात ठेवा, हे पण एक रिझन आहे शेअर मार्केट लॉस व्हायचं. काय, ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग विदाउट नॉलेज. स्वतःला नॉलेज नाही तुम्ही ट्रेड करताय तर काय होणार, लॉसेस होणार आहेत. कारण आपण आपलं आयुष्य ज्यावेळी सगळं शिक्षणामध्ये वयाची 20-22 वर्ष खर्च करतो, त्यावेळी कुठे तुम्हाला 8-10-15 हजाराने सुरुवात होते, एक लक्षात ठेवा जनरली. मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये विदाउट नॉलेज कसे पैसे कमवू शकता. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ना काय, नॉट प्रॉपर प्लॅन अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ पोर्टफोलिओ फॉर ट्रेडिंग. आता ट्रेड करताय किंवा इन्व्हेस्ट करताय, तुमचं त्याच्यामध्ये काय प्लॅनिंगच नसतं. म्हणजे 1 लाख घातलेत ना तर 1 लाखावर ट्रेड मारायचे. ओके, उगच कोणी टिप्स देते म्हणून काय करायचं, भरमसाठ लॉट घ्यायचे किंवा भरमसाठ क्वांटिटी घेऊन ठेवायच्या, मार्जिनवर ट्रेडिंग करायचं. ह्याच्यामुळे पण काय होतं, प्लॅन नसेल. डायव्हर्सिफिकेशन नाही म्हणजे काय, तर एका स्टॉकमध्ये ट्रेडिंग मारायचं, एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्टिंग करायचं. तर काय डायव्हर्सिफिकेशन पाहिजे, वेगवेगळे सेक्टर्स आहेत ते जे मी सांगितले तर त्यानुसार तुम्ही ट्रेड केले पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्हाला लॉसेस कमी होतात किंवा एक रिझन आहे की ह्याच्यामुळे पण लॉसेस होतात खूप सारे. गिव्हिंग अकाउंट फॉर ट्रेडिंग टू ब्रोकर. आता काय असतं, काय काही लोकांना वेळ नसतो, जॉब करणारे असतील, नोकरदार लोक किंवा काय बिझनेस असतील, तर ते काय करतात, शक्यतो त्यांना कोणीतरी भेटलेला असतो एखादा चांगला ब्रोकर किंवा वगैरे नाव ऐकलेलं असतं. मग ते काय करतात, चल बाबा माझ्या बिहाफमध्ये तू ट्रेड मारायच्यावर. मला ह्याच्यामध्ये काय ब्रोकर लोकांना कुठल्या नावं ठेवायचे नाहीत. पण एक लक्षात ठेवा, तुमचं अकाउंट शक्यतो दुसऱ्या कोणाकडे हँडल करायला देऊ नका. पैसा तुमचा आहे ना, मग पैसा तुमचा आहे तर तुम्ही शिका आणि ट्रेड करा ना, किंवा तुम्ही शिका आणि इन्व्हेस्टिंग करा. दुसऱ्याकडे देताय तर साहजिक आहे, ब्रोकरकडे दिला तर तो त्याचा ब्रोकर जनरेट करायचा प्रयत्न असतो आणि ह्या गडबडीत लॉसेस होतात. ओके, तर ते शक्यतो टाळा. सगळेच काय खराब नसतात, पण सांगू शकत नाही कोणाला फेस करायला लागेल, त्यामुळे शक्यतो ही गोष्ट टाळा तुम्ही. टेकिंग ट्रेड ब्लाइंडली अँड विदाउट स्टडी. म्हणजे ब्लाइंडली म्हणजे काय, कोणीतरी सांगितलं की XYZ स्टेट बाय कर, उद्या रिझल्ट आहेत, पटकन वर जाणार आहे. तुम्हाला काय माहीत नसतं ना की रिझल्टमध्ये काय त्याचा पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह येणार आहे किंवा बाकीच्या मार्केटमध्ये काय इम्पॅक्ट आहेत. मग तुम्ही ते ब्लाइंडली घेता, म्हणजे काय तर गरज नाही, माहीत नाही, दुसऱ्याने सांगितलं म्हणून घ्यायचा, भरमसाठ क्वांटिटी घ्यायची. ह्याच्यामुळे पण खूप सारे लॉसेस होतात. नॉट ओन टार्गेट अँड स्ट्रॅटेजी. म्हणजे तुम्हाला स्वतःचं टार्गेट नाही. म्हणजे XYZ शेअर समजा मी 300 रुपयाला बाय करतोय, तर ह्याच्यामधून मला कितीला बाहेर पडायचं आहे किंवा ह्याचा माझा स्टॉप लॉस काय असेल किंवा मी ह्याला का बाय करतोय हे जर माहीत नाही तुम्ही विनाकारण करताय तर हे लॉस तुम्हाला फेस करावा लागू शकतोच. नॉट प्रॉपर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन. जर मी सांगितलं की पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन प्रॉपरली झालं पाहिजे, प्रत्येक सेक्टरचे प्रत्येक व्यवस्थित स्टॉक घेतले पाहिजेत. पेनी स्टॉक्सपासून शक्यतो लांब राहिलेलं चांगलं. मिड कॅप, लार्ज कॅपमध्ये तुम्ही जेवढे शेअर्स घेताल तेवढे चांगले. थोडे स्लोली प्रॉफिट होतील, पण एक स्टेडी प्रॉफिट तुम्हाला राहील जर चांगले शेअर्स घेतले तर. युझिंग बॉरोड मनी म्हणजे काय, लोन वगैरे काढायचं, उसनं वगैरे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ट्रेड करायचं. मग अशा वेळी काय होतं, जर लॉस झाले तर ते देणं वाढत जातं आणि प्लस काय होतं, ते लॉसचे पैसे पण गेलेले असतात. मग अशामुळे पण अजून आपल्याला शेअर मार्केटमध्ये लॉसेस होतात. हे जस्ट रिझन्स मी शेअर करतोय. त्याच्यानंतर ना काय, ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय, दिवसाला 10-10, 8-8, 9-9 असे खूप लोक असतात बरं का. एक सक्सेस झाला दुसरा मार, एक लॉस झाला परत दुसरा मार, जेणेकरून लॉस. एक लक्षात ठेवा, म्हणजे मी तर स्वतः 2 ते 3 जर ट्रेड करतोय मी, तर 2-3ऱ्या ट्रेडच्या पुढे दिवसाला ट्रेड मारत नाही. जर माझे 2 ट्रेड चांगले झाले सक्सेसफुल, तो प्रॉफिट घेऊन शांत बसा. 2 लॉस झालेत ट्रेडमध्ये, 3ऱ्याच्या मागे लागू नका, तर शांत राहा. ह्याचा अर्थ काहीतरी आपलं काहीतरी लॉस होतंय तर काहीतरी चुकतंय आपलं, तर चुकतंय तर ते काय चुकतंय हे तुम्ही स्टडी करा त्याच्यावर. तर 3ऱ्या ट्रेडच्या नादाला लागू नका, मॅक्स टू मॅक्स. ओके. नॉट युझिंग प्रॉपर स्टॉप लॉस. एक लक्षात ठेवा, ट्रेडिंग करताय किंवा इन्व्हेस्टिंग असेल, लॉंग टर्म शॉर्ट टर्म काही, स्टॉप लॉसचा प्रॉपरली यूज झालाच पाहिजे. तो जर तुम्ही करत नाही, बऱ्यापैकी लोकांना स्टॉप लॉस कसा यूज करायचा हे माहीत नसतं, त्यामुळे पण भरमसाठ लॉसेस होतात. मेकिंग ॲव्हरेज इन लॉस. आता काय होतं, कधी कधी एखादी स्क्रिप्ट समजा मी 500 रुपयाला बाय केली, ती पडते 400 रुपयाला, परत येते 350ला. तर मी काय करतो, अशा वेळी ते 350ला ॲव्हरेज करतो. पण मी त्यावेळी पाहिलं पाहिजे की नक्की ही स्क्रिप्ट का पडते, त्याच्या मागचं मला फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस जमलं पाहिजे. योग्य असेल तर ॲव्हरेज करायला काही प्रॉब्लेम नाही, पण ती स्क्रिप्टच जर डाऊन ट्रेडमध्ये चालली आहे किंवा काय कंपनीचे प्रॉब्लेम्स आहेत, मॅटर्स आहेत, तर ती ॲव्हरेज करून काय फायदा नाही. त्यामुळे शक्यतो लॉसेसमध्ये ॲव्हरेज करू नका. एकदा त्याला सेटल होऊ द्या किंवा प्रॉपर स्टडी किंवा
त्याला ॲव्हरेज करायचा प्रयत्न करा किंवा शक्यतो टाळाच असे म्हणेन मी. सिलेक्टिंग रॉंग स्टॉक अँड रॉंग टाईम फॉर एंट्री. रॉंग स्टॉक म्हणजे काय, चुकीच्या, जर एखादं सेक्टर डाऊनमध्ये चाललंय तुम्ही त्याच्यामध्ये बाईंगमध्ये एंट्री करताय, ओके. रॉंग टाईम म्हणजे काय, तर तो 52 वीक हायच्या वर गेलाय, रन करतोय आणि त्याच्यामध्ये पळतोय वरच्या साईडला, तुम्ही त्याच्यामध्ये परत एंट्री करताय, हे काय होणार, इथे लॉस व्हायची शक्यता जास्त राहते. कारण काय होतं, जर स्टॉक एखादा जास्त वाढला तर थोडं तो करेक्शन देणार असतो. मग लोक काय करतात, टॉपला एकदम बाय केलेला असतो आणि परत म्हणतात पडला की मी लॉसमध्ये, पण तुमची ॲक्च्युली एंट्री टाईम चुकलेला आहे याच्यामध्ये. आणि स्टॉक चुकलाय म्हणजे काय, तर डाऊन ट्रेडमध्ये जर स्टॉक आहे तर तो शक्यतो टाळा, त्याला सेटल होऊ द्या, त्याचं व्यवस्थित एक बॉटम आउट शोधून काढा आणि तिथून त्याला बाय करायला करा, ओके. ब्लाइंडली फॉलोइंग टू समवन म्हणजे कोणतरी एखादा चांगला व्यक्ती टिप्स देत असतो पण तुम्ही त्याला ब्लाइंडली फॉलो करत असता, तुम्हाला काही नॉलेज नसतं, तर शक्यतो नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा, त्यानंतर फॉलो करा. कोणालाही ब्लाइंडली फॉलो करू नका. ब्लाइंडली म्हणजे काय, काही घेणे ते नाही, सांगतोय म्हणून कोणीही घ्यायचं किंवा विकायचं असं करू नका, ओके. नॉट बुकिंग प्रॉफिट टाईम टू टाईम म्हणजे काय होतं, बऱ्यापैकी लोकांना प्रॉफिट झालेलं पण असतो शेअर मार्केटमध्ये, पण ते बुक करायचंच माहीत नसतं की आता इथं मला बुक केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. तर तुम्ही तो टाईम टू टाईम बुक करा. काय होईल, प्रॉफिट जर टाईम टू टाईम बुक केला तर त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित प्रॉफिट घेऊन बाहेर पडा येईल. कधी कधी काय होतं, वेळच्या वेळी बुक नाही केला आणि जर मार्केट परत खाली आलं तर अशा वेळी आपण पटकन बुक करतो लॉस, आणि अशा वेळी काय होतं, जो येणारा प्रॉफिट असतो तो आपण पण मिस केलेला असतो, ओके. तर ही काही रिझन्स पाहिजे, अजूनही काही असतील, मला जे इम्पॅक्टिव्ह रिझन्स वाटले ते मी इनलिस्ट केले. तर हे रिझन्स आहेत बघा, हे जर तुम्हाला काय वाटलं की बाबा आहे तर हे टाळायचा आपण प्रयत्न करायचा. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण पाहू की हाऊ टू स्टॉप लॉसेस. आता रिझन्स पाहिले तर त्याच्यानंतर काय पाहणार आहोत आपण, तर लॉस स्टॉप कसे करायचे. पहिलं रिझन एक, स्टॉप लॉस कसा आपण करू शकतो, तर अवॉइड टिप्स बिकॉज 95% ऑफ टिप्स ट्रेडर लॉसेस ऑलवेज, ओके. काय करा, तर टिप्स अवॉइड करा. जसे इंदोर दिल्लीवरून भरमसाठ फोन येतात, लोक फ्री म्हटलं की फेसबुकवर वगैरे नंबर टाकलेला असतो, त्याच्यावरून त्यांना ट्रॅप केलं जातं, नंतर आमिष दाखवलं जातं आणि त्यात ते लोक फसतात आणि लॉस करून घेतात. त्यामुळे शक्यतो टाळा, स्वतः शिकायचा प्रयत्न करा. लॉस स्टॉप करायचं पहिलं रिझन काय, टिप्सच्या नादाला लागू नका कोणाच्या. तर काय करा, तर ते ट्रेडर्स लोक तर त्याच्यामध्ये भरमसाठ पैसे घालवून बसतात. दुसरी गोष्ट, इफ यू मेक लॉस इन एनी स्क्रिप्ट डोंट ट्राय टू रिकवर लॉस इन अ सेम स्क्रिप्ट. आता एक लक्षात ठेवा, असं होतं की XYZ स्क्रिप्टमध्ये एखाद्याला खूप लॉस झालेला असतो, पण तो काय विचार करतो ना, आता मी माझा स्टॉकचा जो लॉस झाला आहे सगळा ह्यातूनच भरून काढणार मी. असं कधीही करू नका, कारण लक्षात ठेवा ती स्क्रिप्ट जर डाऊन ट्रेडमध्ये किंवा जर बॅड ॲनालिसिस असेल किंवा ते खालीच पडणार असेल तर परत त्यात काही करून अर्थच नाही ना, ती सोडून द्या. भरपूर साडे मार्केटमध्ये 5-6 हजार कंपन्या आहेत, ह्याच्यामध्ये एक कंपनीने लॉस दिला म्हणून त्याच्या मागे लागू नका, तर त्याचा व्यवस्थित ॲनालिसिस करा, का लॉस झाला ते करा आणि चांगली स्क्रिप्ट शोधा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, प्रॉफिट रिकवर होण्यास मदत होईल. अवॉइड डेली ट्रेड बिकॉज ऑलवेज रिमेंबर नो ट्रेड इज ऑल्सो गुड ट्रेड. म्हणजे काय, आता काय काय सवय असते, सकाळी 9ला उठलं की स्टॉक शोधायचे आणि ट्रेडला सुरुवात करायची. तर प्रत्येक दिवशी ट्रेड केला पाहिजे असं कुठेही सांगितलं नाही. प्रत्येक दिवशी ट्रेडमध्ये सक्सेस मिळतो असं नाही, कारण मार्केटची मुवमेंट दररोजच नसते, कधी कधी व्हॉलाटाईल राहतं, चॉपी मार्केट असतं, अशा वेळी आपल्याला मुवमेंट मिळत नाही, मग अशा वेळी पण लॉस होतात. त्यामुळे हे तुम्हाला फाइंड आउट करायला जमलं पाहिजे की आज आपल्याला ट्रेड करून काय उपयोग होणार नाही, आपल्याला आज शांत राहिलं पाहिजे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, मी असं म्हणतो की नो ट्रेड इज ऑल्सो ए गुड ट्रेड. म्हणजे तुम्ही ट्रेड मारत नाही, आपण एक गुड ट्रेडच आहे का, तर तुम्हाला समजते की आज आपल्याला ट्रेडिंग करून किंवा काही फायदा होणार नाही. ह्याच्यामुळे पण आपले लॉसेस काय होऊ शकतात, तर थांबू शकतात. अवॉइड पेनी स्मॉल कॅप स्टॉक्स विच नॉट हॅव्हिंग गुड फंडामेंटल्स अँड टेक्निकल्स. काय काय स्टॉक बघा फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स नसतं, जर तुम्ही चार्ट ट्रेडिंग करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, तर त्याचे फंडामेंटल्स नीट नसतात आणि टेक्निकल नीट नसल्यामुळे जे ग्राफ वेडे वाकडे असतात, तर असे स्टॉकपासून 4 हात लांबच राहा. कारण काय होतं, हे छोटे मोठे स्टॉक कधी कधी ऑपरेटही केले जाऊ शकतात. मग आपला पैसा विनाकारण दुसऱ्याला देण्यापेक्षा शक्यतो चांगल्या स्टॉकमध्ये हे करा, थोडे कमी प्रॉफिट होतील पण एक स्टेडी राहतील, ओके. डू नॉट गिव्ह अकाउंट टू ऑपरेट एनी वन, बी ओन कॅपेबल टू ट्रेड. मी जसं पहिल्या सांगितलं की जे रिझन आहे तर ते लॉस स्टॉप करायचं, तर काय करा, अकाउंट कोणाच्या हातात देऊ नका हँडल करायला, स्वतः कॅपेबल बना. 4 दिवस लेट होतील पण काय होईल, तुम्हाला ते ॲटलिस्ट लॉस तर होणार नाही त्याच्यामध्ये. अवॉइड मार्जिन ट्रेड. मार्जिन ट्रेड म्हणजे काय, ब्रोकर देत असतं इंट्राडेला 20% 40%, अवॉइड करा. कधीही मार्जिनवर ट्रेडिंग करू नका, जेवढं तुमचं स्वतःचं आहे तेवढंच द्या, कारण मार्जिन ट्रेडचा लॉस जर झाला तर अकाउंटच्या तुमच्या पोर्टफोलिओमधून पैसे काढून होणार, हे पण लक्षात ठेवा, जेवढे जास्त पैसे यूज करताय त्याच्यावर. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्ट मनी ऑन गेन नॉलेज इन्स्टेड ऑफ टिप्स, ओके. काय करा, जर तुम्हाला पैसे कमवायचे तर नॉलेज घ्या, पहिलं नॉलेज कमवून त्याच्यावर तुम्ही पैसे घेऊ शकता, ओके. टिप्सच्या नादाला लागून तुम्ही काही करू नका, त्याच्यामुळे लॉसेस होणार आहेत टिप्समुळे.
समजलं. त्याच्यानंतर आपण पुढे पाहू की हाऊ टू स्टॉप लॉसेसमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट आहे समज, ऑलवेज बुक प्रॉफिट टाइम टू टाइम. प्रॉफिट नेहमी सवय लावा. थोडा होतोय जर समजा तुम्ही 30% प्रॉफिटचं काय रेशो आहे तुमचा, तर तुम्हाला थोडं का होतंय तर शक्यतो बुक करायची सवय लावा, जेणेकरून काय होतं थोडा कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला हळूहळू का होईना पाणी किंवा जसं म्हणतो आपण की थेंबे थेंबे तळे साचे, त्याचे थोडे प्रॉफिट नाही चांगला आपण पोर्टफोलिओ बनवू शकतो किंवा चांगले गेन मिळू शकतात. डू नॉट ओव्हर ट्रेड टाळा. जसं मी सांगितलं की 2 ट्रेड 3 ट्रेड खूप झाले दिवसाला, खूप 2 ट्रेडमध्ये लॉस होतोय तर तिसऱ्या ट्रेडच्या नादाला लागू नका. 2 ट्रेडमध्ये प्रॉफिट होतोय तर तिसऱ्याच्या मागे लागू नका. किंवा 3 मारताय कोणाचा प्लॅन असतो 3 तर 3 जास्तच्या नादाला लागू नका. 1 ते 2 खूप झाले लॉस होते तर शांत राहा, मार्केटचा वॉच करा, त्याच्यावर ॲनालिसिस करा. ओके, आणि हे अवॉइड करा. ओव्हर ट्रेड जर तुम्ही अवॉइड करताय तरी तुम्हाला तुमचे लॉस स्टॉप होऊ शकतात. समजलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, मेक ओन रूल्स अँड स्ट्रॅटेजीज अँड फॉलो इट स्ट्रिक्टली. एक लक्षात ठेवा, मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं, इन्व्हेस्टिंग करायचं, स्वतःचे रूल्स घाला स्वतःला. कारण माणूस ही आपण जी अशी व्यक्ती आहे ना की आपण स्वतःच ऐकतो जास्त. लक्षात ठेवा, दुसऱ्या कोणी जर तुम्हाला काय सांगितलं तर ते काय नाही, पण ज्यावेळी आपल्याला लॉस होतील तेव्हा आपल्याला डोकं चालतं की नाही आपण इथे चुकतोय. मग अशा वेळी रूल्स तयार करा की मी ही अशी गोष्ट झाली तर मी त्या स्क्रिप्टमध्ये असं ॲनालिसिस करेल, असं ॲनालिसिसला जर मला इथे इंडिकेशन मिळालं तरच मी बाय करेल. इंडिकेटरचा अभ्यास करा, तुमची स्वतःची एक स्ट्रॅटेजी तयार करा. तर एक लक्षात ठेवा, जे लोक स्वतःची स्ट्रॅटेजी करतात आणि जे स्वतःचे रूल्स फॉलो करतात त्यांनाच मार्केटमध्ये चांगले प्रॉफिट आणि होत असतात किंवा त्यांचे लॉसेसही कमी असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, लॉस जर स्टॉप करायचं आहे तर तुमचे स्वतःचे रूल्स आणि स्ट्रॅटेजीज हवेत त्याच्यामध्ये. डू नॉट डिपेंड ऑन एनी वन इन शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये कोणावरही मित्र माझा चांगला देतो त्याला चांगला नव्हतं त्याच्यावर डिपेंड नव्हू नका, तर स्वतः शिका. कारण डिपेंड राहिलं की फरक पडतो, कारण तो तुम्हाला प्रत्येक वेळी सांगू शकत नाही की ते एंट्री करायची आणि एक्झिट करायची. ओके, तर शक्यतो स्वतः शिकायचा प्रयत्न करा. राईट डाऊन युअर मिस्टेक्स इन वन नोटबुक ऑलवेज. ओके, आता ही माझी सवय, एक लक्षात ठेवा, मी काय करायचो म्हणजे तर मार्केटमध्ये मी 8-10 वर्षापासून आहे. तर मी एक लक्षात ठेवा, मी नेहमी काय करायचो की मला ज्यावेळी असे मिस्टेक्स व्हायच्या, चुका व्हायच्या, त्यावेळी मी लिहून काढायचो. लिहून काढलं की आपल्याला कॉन्फिडन्स येतो किंवा आपल्याला आपल्या चुका समजायला सुरुवात होते की नाही आपण ही चूक रिपीटेडली करतोय की ही चूक करतो. त्यामुळे ही सवय जर तुम्ही लावली ना तर तुम्हाला स्टॉप लॉस जे आहेत तुमचे जे लॉसेस होणार आहेत ते कमी करायला खूप मदत होते. एक लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे डेटा राहतो की आपण ह्या चुका केल्या, आपल्याला माहीत असतं की आपण काय चूक केली की ज्याच्यामुळे आपल्याला लॉस झाला किंवा आपण जो प्रॉफिट करतोय तर तो झाला, त्याच्यामागे काय रिझन होता, आपण कुठल्या गोष्टीमुळे हा स्टॉक बाय केलता, ओके, किंवा सेल केलता, हे जर तुम्ही लिहून ठेवताय प्रॉफिट अँड लॉसमध्ये तर नक्कीच हा डेटा तुम्हाला पुढच्या चांगल्या प्रॉफिटसाठी मदत करणार असतो. मेक हॅबिट ऑफ चार्ट स्टडी अँड स्टॉक ॲनालिसिस डेली. जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर चार्ट स्टडीची सवय लावून घ्या. डेली ॲनालिसिस केलं पाहिजे स्टॉकचं. तुमची एक लिस्ट काढून ठेवा, त्याच्यानुसार काय करा, त्या स्टॉकचं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. लिस्ट युअर बेस्ट स्टॉक्स फॉर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग. जर तुम्हाला स्टॉक करायचं आहे ट्रेडिंग, कुठलेही जर कोणी ट्रेड मला तुम्ही स्टॉक देतात तर त्याच्यामध्ये पैसे घालून हे अडकण्यापेक्षा काय करा, तर एक लिस्ट काढा, 10-20 स्टॉकची लिस्ट काढा. ते दररोजच्या दररोज तुम्ही ऑब्झर्व केले पाहिजे, दररोजच्या दररोज त्यांचा स्टडी पाहिला पाहिजे, त्याचे ग्राफ वगैरे पाहायची सवय लावा. जेणेकरून काय कळतं आपल्याला, तर हे लॉंग टर्मसाठी असेल तरी आपल्याला चांगले इंडिकेशन मिळेल किंवा जर शॉर्ट टर्म ट्रेडिंग करताय अशा वेळी पण तुम्हाला चांगल्या ह्याच्यामध्ये फायदे मिळतील. त्या स्टॉक 20 स्टॉक असले तर भरपूर झाले, म्हणजे रोजच्या रोज त्यातला कुठला ना कुठला तुम्हाला बाय किंवा सेलसाठी मिळत राहतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय होईल, नॉलेज पण वाढेल त्या स्टॉकबद्दलचं. त्यामुळे शक्यतो ही सवय लावून घ्या की तुमचे जे बेस्ट स्टॉक्स आहेत आणि ट्रेडिंगसाठी इन्व्हेस्टिंगसाठी काढून ठेवा आणि त्याच्यामध्येच ट्रेड करत राहा. आफ्टर बिग मुवमेंट बाय एनी स्टॉक ऑर इंडेक्स अवॉइड एंट्री फॉर शॉर्ट टर्म ऑर इंट्राडे. आता एक लक्षात ठेवा, कधी मार्केट असतं सकाळी निफ्टी 200 पॉईंट अप होते, 150 पॉईंट अप होते, सेन्सेक्स अप होतो. अशा वेळी लोक काय करतात, लोकांना वाटतं नाही आज मार्केट दिवसभर वर राहील. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळी मार्केट एवढी जंप मारलेली असते ना तर त्यावेळी ते शक्यतो दिवसभर जास्त मुवमेंट देणार नसतं, कारण त्याचं काम त्याने केलेलं असतं. जर दिवसात जर तुम्हाला एवढी मुवमेंट दिली किंवा कुठला स्टॉक जर 5-6% वाढले तर अशा वेळी ते एंट्री इंट्राडेसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी जर असेल तर अवॉइड करा. काय होतं की त्याच्यानंतर मे बी तो तुम्हाला तेवढी मुवमेंट देणार नसतो किंवा मुवमेंट तुम्हाला ती मिळणार नसते. त्यामुळे अशा वेळी काय होऊ शकतं, तर तुम्हाला ते लॉसेस होऊ शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे शक्यतो अवॉइड करा ही गोष्ट. तर काय करा की ज्यावेळी बिग मुवमेंट असेल, कारण शक्यतो मार्केट काय होतं ज्यावेळी मोठी मुवमेंट झालेली असते त्याच्यानंतर जर समजा आज मार्केट 2 दिवस खूप वाढतं तर तिसऱ्या दिवशी शक्यतो त्याची मुवमेंट कमी झालेली असते, त्याच्यामध्ये तेवढी व्हॉलॅटिलिटी राहत नाही मार्केटमध्ये. तर काय होऊ शकतं, अशामुळे तुम्ही अडकू शकता त्या पोझिशनमध्ये. त्यामुळे शक्यतो टाळा ती 20, त्याच्यामुळे काय तुम्हाला लॉसेस होणार नाहीत. आता हे झालं पहिलं आपण रिझन्स पाहिले, त्याच्यानंतर का होतं लॉस स्टॉप कसे करते पाहिलेत आणि रिकवर करायच्या काय टिप्स देतोय.
आता रिकवर करायला कशा बऱ्याच गोष्टी, एका दिवसात रिकवर होणार नसतो कुठलाही स्टॉप लॉस व्हायला असतो, पण त्यासाठी स्टेप बाय स्टेप काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही फॉलो करा. पहिले की इफ यू आर लुझिंग मनी इन फ्युचर अँड ऑप्शन्स, म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन, देन अवॉइड इट टोटली अंटिल यू नॉट गेट प्रॉपर नॉलेज. एक लक्षात ठेवा, काय काय ऑप्शनमध्ये बऱ्यापैकी जास्त लॉस झाले असतात किंवा फ्युचरमध्ये काय झालेलं असतात तर आपल्याला तसं बेसिक माहीत नाही, फंडामेंटलच्या किंवा कसं म्हणू शकतो की तुम्हाला त्याच्याबद्दल काय एवढं नॉलेज नाही आणि तरी तुम्ही त्याच्यामध्ये ब्लाइंडली ट्रेड करताय सांगून. तर अशा वेळी काय करा, ऑप्शन्स जे आहेत ते काय कसं ट्रेड होतात तर त्याची माहिती काढा आणि त्याच्यावरच त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड मारा, म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला त्याच्यामध्ये लॉसेस कमी होतील किंवा होणार नाहीत. एक लक्षात ठेवा, का होणार नाही तर कुठली स्ट्राईक निवडायची हे आपल्याला माहित पाहिजे ना. आता ह्याच्या ॲडिशनल माहितीसाठी मी ऑप्शन्सवर आणि डेरिव्हेटिव्हजवर मी बेसिकचे व्हिडिओ टाकले नॉलेजचे, ते तुम्ही नक्की ऐका. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज भेटेल की कुठले ऑप्शन चूज केले पाहिजेत आणि ऑप्शनमध्ये आपल्याला कसं प्रॉफिट काढायचं आहे त्याच्यामध्ये ते. ओके, लॉस रिकवर करायचे तर काय फ्युचर ऑप्शन टाळा, कारण जर जास्त लॉस फ्युचर ऑप्शनमध्ये झाला आहे तर शक्यतो ते 4 हात लांबच राहा किंवा एकदम थोडी थोडी इन्व्हेस्टमेंटवर त्याच्यामध्ये ट्रेड करा. अवॉइड इंट्राडे, इन्व्हेस्ट. ओके, इंट्राडे अवॉइड करा, इन्व्हेस्ट शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म अँड कीप बुकिंग प्रॉफिट्स टाइम टू टाइम. जर तुमचा एक रेशो काढा, तुम्ही आजपर्यंत जेवढे लॉसेस बनवले ते कसे बनवले, डिलिव्हरीच्या स्टॉकमध्ये बनवलेत का इंट्राडेमध्ये फ्युचर ऑप्शनमध्ये बनवलेत. जर फ्युचर ऑप्शनचं जर पराडा जास्त पडते तर अशा वेळी ते अवॉइड करा. शॉर्ट टर्मसाठी एंट्री करा प्रॉपर ॲनालिसिस करून किंवा लॉंग टर्मसाठी करा आणि प्रॉफिट बुक करत राहा, जेणेकरून काय होतं कॉन्फिडन्स वाढतो आणि आपली त्याच्यामुळे लॉसेसही कव्हर व्हायला मदत होते. ओके, अंडरस्टँड बेसिक फंडामेंटल्स अँड टेक्निकल. एक लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये जर सक्सेस व्हायचं आहे तर स्वतःला नॉलेज पाहिजे. तर नॉलेज म्हणजे काय, स्टॉक मार्केटचे बेसिक गोष्टी शिकून घ्या. फंडामेंटल बऱ्यापैकी माहीत पाहिजे कंपनीचं. टेक्निकल, चार्ट ट्रेडिंग टेक्निकलमध्ये म्हणजे काय, तुम्हाला इंडिकेटर समजले पाहिजे, चार्ट कसे चालतात, चार्टच्या नुसार कसं सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. हे छोट्या मोठ्या सगळे डिटेलच्या भानगडीत पडण्यापेक्षा छोट्या मोठ्या गोष्टी जरी शिकल्या तरी त्या तुम्हाला बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट देतील आणि ज्याच्यामुळे तुम्हाला काय होईल स्वतःला लॉस कव्हर करायला मदत होईल, जेणेकरून समजेल आपल्याला ते एक्झिट बनतंय किंवा आपली ते एंट्री बनते. ओके, फिक्स युअर रिस्क रिवॉर्ड रेशो. आता स्टॉक मार्केटमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो खूप महत्त्वाचा आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय, तुम्ही समजा इंट्राडे करताय तर तुम्हाला माहीत पाहिजे की माझा स्टॉप लॉस जर 1% आहे तर माझं टार्गेट किती हवं आहे. ओके, रिस्क रिवॉर्ड असा असतो, म्हणजे समजा एकाच 4 चालताय म्हणजे ₹1 स्टॉप लॉस, ₹4 टार्गेट. कारण रिस्क रिवॉर्ड रेशोच नाहीत आणि तुम्ही जर मग स्टॉप लॉस लावायचे किती कळत नाही. म्हणजे ठरवा की मी कुठल्याही एंट्रीला मी एवढा लॉस बेअर करू शकतो. ओके, जर मी समजा 50,000 ट्रेड करतोय तर मी 2,000 लॉस सहन करू शकतो, त्याच्यावर मला निदान 4 ते 6,000 तरी प्रॉफिट झाला पाहिजे. असं एक असतं रिस्क रिवॉर्ड. तो तुमच्या ह्यानुसार, त्या स्क्रिप्टनुसार, तुमच्या स्टडीनुसार तुम्ही तो निवडा आणि तो तुम्ही तसा त्याला अप्लाय पण करा. आणि हा पाहिजे, रिस्क रिवॉर्ड रेशो जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही जास्त चांगले प्रॉफिट घेऊच शकत नाही मार्केटमध्ये. त्यामुळे रिस्क रिवॉर्ड रेशोने नेहमी फिक्स करा, म्हणजे प्रॉफिट जरी झाले तरी आपल्याला बाहेर पडायला समजतं कुठल्याही स्टॉकमध्ये. मग ते इंट्राडे असो किंवा तुम्ही होल्डिंगमध्ये असताल किंवा पोझिशनलचे असतील ते तरी. ऑलवेज गो विथ ट्रेंड. आता एक लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जर पैसे ट्रेंडनुसार जावा. मार्केट जर वाढत आहे तर त्यावेळी शक्यतो काय करा, बाय करूनच पैसे मिळणार आहे तुम्हाला. बरोबर, मार्केट वाढणार आहे, मार्केट बुल ट्रेंडमध्ये, आणि त्यावेळी जर तुम्ही सेलिंगचे स्टॉक निवडत आहे तर काय होतं एक लक्षात ठेवा, मार्केट जर वाढणार आणि सेलिंगचे स्टॉक निवडत आहे तर त्या सेलिंगला जास्त मुवमेंट नसते. जो पडणाऱ्या स्टॉकला जास्त मुवमेंट देत नाही तो थोडा थोडाच पडतो. पण जर तुम्ही वाढणाऱ्या स्टॉकमध्ये घातले तर काय होणार आहे, मार्केटही वाढत आहे तर काय करा, तर ते वाढणाऱ्या स्टॉकमध्ये घातले तर ते पटकन मिळतील. त्यामुळे ट्रेंडच्या अपोजिट जाऊ नका. ट्रेंड म्हणजे समजलं, एक अप ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंड असेल, बिअर झोनमध्ये किंवा बुलिश झोनमध्ये, ट्रेंडनुसारच ट्रेड करा. स्टॉक निवडताना तसेच निवडा की जो बुल ट्रेंडमध्ये आणि निफ्टी पण वर जाते तर अशा वेळी त्या निफ्टीचे वाढणारे स्टॉक घ्या आणि त्याच्यामध्ये एंट्री करा, जेणेकरून काय होतील, लॉस जरी झाले तरी जास्त, प्रॉफिट झाला तरी कमी होऊ द्या, पण निदान लॉस होणार नाही त्याच्यामध्ये किंवा बाहेर पडायला पण आपल्याला वेळ मिळतो अशामध्ये. गिव्ह प्रेफरन्स टू कॅपिटल प्रोटेक्शन. आता मी ह्याच्यामध्ये काय सांगेल, नेहमी एक लक्षात ठेवा, जर ट्रेडिंग करताय तर इन्व्हेस्टिंग करताय, ट्रेडिंग करताय तर कॅपिटल प्रोटेक्शनला तुमचं खूप मोठं हे पाहिजे. का तर कॅपिटल जर प्रोटेक्ट झाली, आपला पोर्टफोलिओ जर 1 लाख रुपये घेऊन ट्रेड करताय ना तर 1 लाख ॲटलिस्ट कसे वाचवायचे ह्याच्यावर ट्रेड झाला पाहिजे. म्हणजे समजलं मला काय सांगायचं, 1 लाख राहिले पाहिजे. असं नको व्हायला की 1 लाखावर 10,000 कमवायचे पण तुमचे 80,000 झाले, तुम्ही ते कॅपिटल प्रोटेक्शनच केलं नाही कॅपिटलला. म्हणजे काय, व्यवस्थित स्टॉप लॉस नाहीत लावले. कॅपिटल नेहमी प्रोटेक्टेड ठेवा. तुम्ही ॲटलिस्ट घातलेले पैसे तरी सेफ राहिले पाहिजेत मार्केटमध्ये. ओके, सिलेक्ट गुड स्टॉक्स. नेहमी लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जर तुम्हाला चांगले प्रॉफिट्स कमवतात, चांगले स्टॉक निवडा. मिड कॅप, लार्ज कॅप किंवा ब्ल्यू चिप स्टॉक्स आहेत हे निवडा. ओके,
थोडे महाग राहतील पण काय राहतील ते तसे प्रॉफिट पण देतात. असं लक्ष कधीच घेऊ नका की स्वस्त स्टॉक आहे मग तो जास्त वाढणार आहे. कुठलाही स्टॉक वाढला घेतला तरी तो त्याच रेशो 2% वाढला तर 100 रुपयाचा स्टॉक हे 2% वाढला तर तेवढाच प्रॉफिट तुम्हाला होणार, आणि 500 रुपयाचा स्टॉक 2% वाढला तर तेवढाच प्रॉफिट होणार असतो. त्यामुळे लक्षात ठेवा. तर चांगले स्टॉक्स निवडा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. समजलं. गो स्टेप बाय स्टेप, बुक लिटिल प्रॉफिट टाइमली. मी आधी सांगितलं, प्रत्येक वेळी सांगतो काय, स्टेप बाय स्टेप जावा. जास्त हाव ठेवू नका मार्केटमधून हाव ठेवू नका, आणि प्रत्येक वेळी छोटा प्रॉफिट बुक करत राहा. आणि मार्केटकडून जास्त भरमसाठ अपेक्षा ठेवू नका, म्हणजे जेणेकरून जास्त लॉस होत नाहीत आणि निराशा होणार नाही. बँकेत जर पैसे टाकले तर सरासरी 7 ते 8% मॅक्स टू मॅक्स 7% मला वाटतं FD वर मिळतात. मार्केटमधून किती अपेक्षा ठेवायची हे पण तुम्ही ठरवा. मार्केट सरासरी 12-13% रिटर्न देते व्यवस्थित जर ट्रेड केला तर मिनिमम. तर तेवढ्याच अपेक्षा ठेवा. 15-16% मी जसं म्हणजे हे मी स्वतःवरून सांगतो. जास्त अपेक्षा ठेवले तर काय होतं, आपण जास्त ॲग्रेसिव्हली ट्रेडिंग करतो किंवा पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यामुळे लॉस होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जर स्टॉप तुम्हाला जर लॉस रिकवर करायचे तर काय करा, तर प्रॉफिट लिटिल बुक करत राहा प्रत्येक वेळी. समजलं मित्रांनो. तर नक्कीच तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये माहिती कळेल की जे लॉसेस होणार आहेत ते कसे आपल्याला थांबवायचे, ते जे लॉसेस आहेत ते रिकवर कसे करायचे. ओके, हे ह्याच्यामधून समजेल. आणि ह्याच्यानंतर बाकीचे व्हिडिओ तर काय, बेसिकचे व्हिडिओ बऱ्यापैकी बेसिकचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचे पण काय ॲड केले, त्याच्यामध्ये ऑप्शन डेरिव्हेटिव्ज आहे, फ्युचर डेरिव्हेटिव्ज आहे. तुम्हाला बाकीच्या पण बऱ्यापैकी डिटेल्स ज्या बेसिक्स आहेत त्या सांगितल्या, त्या नक्की ऐका. आणि अजून काय असतील तरी तुम्हाला ते कळवा, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल. आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा, हेच माझं तुम्हाला सांगायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे ज्या नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला प्रत्येक वेळी मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.